वेलकम टू कॅफे रेनी डेज. आज आपल्याकडे 2 पाहुणे आलेत आणि माझी युज्युअल हंबल रिक्वेस्ट की प्लीज 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 सबस्क्राईब टू द चॅनल. लेट मी स्ट्रेट अवे इंट्रोड्यूस यू टू द 2 पर्सनॅलिटीज जे आपण आज ज्यांना भेटणार आहोत. सो आपल्या चॅनलवरती आपण नॉर्मली अशी इन्स्पिरेशनल लोकांचे इंटरव्ह्यूज घेतो ज्यांनी काहीतरी वेगळं केलंय, काहीतरी त्यांच्या आयुष्यात काहीतरी त्यांनी असं काही केलंय जे विच इज व्हेरी इन्स्पिरेशनल. आता दीज 2 पीपल हु आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस यू टू, त्यांनी काहीतरी वेगळं केलंच आहे, पण त्यांच्या सर्व्हिसेस ते जे काय प्रोव्हाइड करतायत तेही खूप इन्स्पिरेशनल आणि वेगळं आहे. आय एम गोइंग टू बी ऑनेस्ट, मला त्यांच्याबद्दल काहीच विशेष माहिती नाहीये अदर दॅन ते आधार सर्व्हिसेस या नावाची एक ऑर्गनायझेशन चालवतात. सो आधार सर्व्हिसेस ही ऑर्गनायझेशन जे परदेशी किंवा घरी न राहणारी मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांसाठी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात असं म्हटलं तरी चालेल. हाय मानसी. हाय. आणि हाय अमन. हाय मॅम. These are our 2 stalwarts who are leading this organization. So मी सर्वात पहिला प्रश्नच तुम्हाला दोघांना विचारते आणि कोणी उत्तर द्यायचे त्यांनी द्या. तुम्हाला ही आयडिया कशी सुचली? बेसिकली काय झालं, आम्ही फर्स्ट वेव जेव्हा कोरोना आला इकडे सगळ्या आपल्या इकडे कोरोनाचं जेव्हा संकट आलं त्यावेळेला काय झालं की पहिला फेज संपत असताना खूप आधीपासून मी खूप ऐकलं होतं एका व्यक्तीबद्दल की ती जी व्यक्ती होती ती सिनियर सिटीजन्स लोकांना अशा काइंड ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होती. हे मी खूप आधी ऐकलं होतं आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी माइंडसेट मध्ये माझ्या होतं आणि की असं काहीतरी करायचंय किंवा असं काहीतरी करू आपण भविष्यात जेव्हा करावं वाटेल तेव्हा. पण कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळीकडे स्ट्रिक्टली लॉकडाऊन आणि सगळं बंद होतं त्यावेळेला माझ्या डोक्यात ते सतत येत होतं की अरे आपण काहीतरी असं जे आपल्या डोक्यात आधीपासून आहे ते करूयात का, आणि दादा ती योग्य वेळ आहे. त्याच्या मागे कारण असं होतं की मी आणि आपण इथे पुण्यामध्ये संघटना किंवा आरएसएसच्या बरोबर आम्ही फूड पॅकेट्स वाटपाला जायचो. आम्ही तिथे काय म्हणतात धान्य पीठ द्यायला जायचो. सो मग त्यावेळेला मी अमनला फोन केला आणि मला सांगितलं की अरे माझ्या डोक्यामध्ये अशी कन्सेप्ट आहे की आपण जे आता जसं आम्ही बघत होतो की सिनियर लोकांचे कितीतरी हाल होत होते. कारण फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक सांगते की इथे एक सदाशिव पेठेमध्ये 93 इयर्सच्या एक आजी होत्या आणि तेव्हा स्ट्रिक्ट लॉकडाऊन असल्यामुळे त्या पूर्ण बेड पेशंट होत्या, एकट्याच राहायच्या. इतर वेळेला आजूबाजूची लोक त्यांना बघत होती काय पाहिजे काय नाही सगळं त्यांचं व्यवस्थित चालू होतं. पण त्या पिरियडमध्ये झालं असतं की 4 दिवस झाले काही कॉन्टॅक्ट नाही काही नाही म्हणून एकाने आम्हाला फोन केला की अशा एक आजी आहेत आणि त्या अडकून पडल्यात. जेव्हा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो तेव्हा त्यांना 3 दिवस खायला मिळालेलं नव्हतं. त्यांची एकदम त्या वीक झालेल्या होत्या आणि त्यांच्यापर्यंत कुठलीही मदतच पोहोचली नव्हती. आणि त्यावेळेला आम्हाला दोघांनाही स्ट्रॉंगली असं वाटलं की नाही दिस इज द राईट टाइम आपण हे चालू केलं पाहिजे. आणि आम्ही आमच्या सगळ्या जवळजवळ ग्रुपमध्ये सांगितलं की आम्ही दोघं अशी एक सर्व्हिस चालू करतो. आणि मग त्या केसमध्ये आम्हाला ही कन्सेप्टला आम्ही सुरुवात केली. मग बेसिकली विषय एकदम वेगळा आहे कारण ज्येष्ठ नागरिक हे फक्त घरातले आजी आजोबा एवढ्या पुरतेच माहिती असतात. बाहेर कधी त्यांचा संपर्क तेवढा फारसा आला नाही कारण माझ्या घरात माझ्या आजी आजोबा फक्त 15 दिवस राहायला यायचे एवढंच होतं. आणि त्याच्यामुळे आजी आजोबांना काय सर्व्हिस दिली पाहिजे, त्यांना काय लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोघांनी मिळून पेपर वर्कआउट केल्या की काय देऊ शकतो, कशा प्रकारची मदत आपण पोहोचवू शकतो, मग आपण कुठल्या कुठल्या लोकांना अटॅच करू शकतो. असं करत असताना आमचे एक दादा आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे असे एक आजोबा आहेत आणि ते नेमके इथे अडकलेत आणि मुलगी मेलबर्नला राहते ऑस्ट्रेलियामध्ये, मुलगा न्यू जर्सीला राहतो आणि ते इथे एकटेच अडकलेत. तर तुम्ही त्यांना काही सर्व्हिस देतात ते का बघा, अशा हिशोबाने आम्ही ते त्यांच्याकडे भेटायला गेलो आणि त्या दिवसापासून आमची खऱ्या अर्थाने आमची सर्व्हिस चालू झाली. आणि त्यांना काय लागतं काय नाही हे सगळं आम्ही हळूहळू प्लॅन करत गेलो. सो फर्स्ट जर का एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर त्यांचंच मी शेअर करेन. कारण झालं असं होतं, मला आठवतंय त्याप्रमाणे साधारण 20 जून 2020 ला आम्ही दोघंही 10 वाजता त्यांच्या घरी गेलो. ऑनेस्टली तर माहित नव्हतं की आता कसे रिॲक्ट करतील. फक्त त्यांच्या मुलीने मला कॉन्टॅक्ट केला होता की माझे वडील असे आहेत, ते काकांनी वेलकम केलं. पण जी काही एनर्जी त्या दिवशी आम्हाला त्यांच्याकडे बघून मिळाली ती म्हणजे आम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. तेव्हापासून आमची सुरुवात झाली खरं. वेन यू स्टार्ट अ व्हेंचर आपण त्या प्रोजेक्टला किंवा त्या कॉन्सेप्टला डिफाईन करतो. सो कॅन यू डिफाईन इन अ फ्यू वर्ड्स व्हॉट इज आधार?
आधार म्हणजे असं आहे की आधार ह्या शब्दाचा अर्थ आधार सपोर्ट असाच आहे. सपोर्ट सिस्टम फॉर सिनियर सिटीजन्स आणि दॅट्स इट अँड एव्हरी टाईप ऑफ सपोर्ट. एव्हरी काइंड ऑफ. सो आम्ही विचार करताना असं केलं होतं की जेव्हा आम्ही स्टडी केला तेव्हा मला की मेडिकल रिगार्डिंग देण्याच्या गोष्टी खूप आहेत. कारण कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर्स लोकांनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं, मेडिकल हेल्थ केअरनी खूप इनिशिएटिव्ह घेतलं होतं. म्हणजे मेडिकल हेल्प ही तशी त्या प्रमाणात पटकन मिळते, म्हणजे कुठेही आपल्या इंडियात असू दे किंवा बाहेर कुठेही असू दे. पण नॉन मेडिकल हेल्प पण तितकीच गरजेची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल देते, जेव्हा उन्हाळा असतो, पावसाळा असतो, तेव्हा या ऍडजस्टमेंटची बँकेची कामं असतात किंवा पासपोर्ट काढायचा असतो किंवा काहीतरी लाईटच जाते, प्लगच तुटतो आणि त्या केसमध्ये पण इमर्जन्सी येऊ शकते. मेडिकल आणि नॉन मेडिकल दोन्ही प्रकारच्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. या सर्व्हिसेस मध्ये मेडिकल्स मध्ये डॉक्टर्स असू दे, केअरटेकर्स असू दे, मेडिकल इक्विपमेंट असू दे, मेडिसिन्स घरपोच द्यायचे असू दे, फिजिओथेरपिस्ट असू दे किंवा बरेच वेळेला प्री प्लॅन सर्जरीज असतात, ज्या जेव्हा की काहीतरी डॉक्टर सजेस्ट करतात की सर्जरीज करायच्या, तर मग त्या केसमध्ये कोण ते प्री सगळ्या चेकअप करायला घेऊन जाणार, ऍडमिट मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये डिस्चार्ज, ऍडमिशन प्रोसेस खूप मोठी वेळ जातो, बराच वेळ जातो. या केसमध्ये ते सगळं प्लॅनिंग करून देणं, म्हणजे प्री प्लॅन सर्जरीज प्लॅनिंग करणं किंवा घरी एक्सरे काढायचा आहे, घरी काही तुम्हाला चेकअप करायचं तर तेही आपण करून देतो. डॉक्टर्स वर व्हिजिट्स आहेत. आता नॉन मेडिकल्स मध्ये ग्रोसरी, फळभाज्या देणं, पासपोर्ट काढायचा आहे, विजा काढून द्यायचा, पासपोर्ट रिन्युअल करायचा आहे. काही काही ठिकाणी गाडीची सर्व्हिसिंगच करायची असते, काहीतरी गाडीचं लायसन्स काढून द्यायचे असतात, बँकांची पोस्टाची कामं असतात, प्लंबर्स लागतात. आम्हाला इलेक्ट्रिशियन प्लंबर्सचा पण मी एक छोटासा अनुभव सांगते. आमचे जे पहिले आजोबा होते तर त्यांना आम्ही सगळ्यांना सर्व्हिस सुरू करून 1-2 महिने झाले होते. त्यांची आमची चांगली गट्टी जमली होती. ते खूप स्ट्रिक्ट होते. ही इज अ DRDO सायंटिस्ट, म्हणजे ते आता त्यांच्या मुलाकडे आहेत आणि ते खूप प्रचंड स्ट्रिक्ट होते. आणि एक दिवशी रात्री पुण्यात साधारण म्हणजे पाऊस वगैरे खूप चालू होता तेव्हा त्यांच्या मुलीचा फोन आला की मी 22 कॉल केलेत बाबांना आणि बाबा कॉल उचलत नाहीये. तर मला टेन्शन आलं, तर आपण काय करू शकतो म्हणलं, थांब आम्ही तिकडे पोहोचतो. पुढच्या 20 मिनिटात आम्ही दोघंही त्यांच्या घरी गेलो. बघितलं तर काकांनी कंटाळून तो फोन सायलेंट करून ठेवला होता आणि तिथे गेलं, लक्ष पडलं की त्यांच्या घरातला नळ तुटला. त्या नळातनं जे काही पाणी होतं त्यांच्या बाथरूम मध्ये, जे वर टाकी होती, ते सगळं पाणी घरात आलं होतं. त्यांना गँग्रीनचा त्रास होता आणि मुळात ते काठी घेऊन चालू होते. सो इट्स अ मेडिकल इमर्जन्सी नाहीये, पण ही इमर्जन्सी आहे. घरात पाणी होतं, ते असे कॉटवर पायावर करून बसले होते की आता काय करायचं. आणि मग त्या केसमध्ये आम्ही घरी गेल्यावर मग आम्ही दोघांनीच ते पाणी सगळं पहिलं साफ केलं, ते पूर्ण कोरडं केलं आणि त्या रात्री साधारण हे झालं सगळं 9 ते 10 वाजता. आणि त्यावेळेला आपल्या सोसायटीचं प्लंबर असून सुद्धा तिकडे कोणी अवेलेबल झालं नाही. सो आम्हाला तिकडनं परत घरी गेला, तिथून त्याच्या घराच्या इथून एकानं प्लंबरला गाडीवर बसवलं आणि तो घरी आला. ते प्लंबिंगचं तात्पुरतं सगळं काम करून दिलं, म्हणजे ते पाणी जेणेकरून सकाळी 6 वाजता पाणी येणार होतं, तर सकाळी 6ला परत पाणी येऊन तीच अवस्था होणार होती. त्याच्यामुळे ते त्यांनी तात्पुरतं आम्हाला सगळं करून दिलं आणि मग नेक्स्ट डे सकाळी जाऊन आम्ही नळ बसवून ते सगळं केलं. सो त्या काकांच्या घरातच आम्हाला एवढ्या इमर्जन्सीज मिळाल्या, जसं की दुधाची पिशवी नासणं, दूध गोळीवर घ्यायची कंपल्सन आहे आणि दूधच नासलं तर मग ती गोळी घेतली, त्याचा इफेक्ट काहीतरी रिॲक्शन होऊ शकते. किंवा त्यांच्या घरात टीव्ही होता आणि टीव्हीच्या बाजूला खिडकी होती, त्या खिडकीतून पाणी आतमध्ये यायचं वायरवरून. तर ते जी काही केबल वायर होती त्याच्यातून ते पाणी टपटप आत यायचं, उद्या शॉक बसला लागलं तर. या सगळ्या गोष्टी या मेडिकल इमर्जन्सी पेक्षाही महत्वाच्या आहेत. जे लाईक यू सेड की ऑब्व्हियस इमर्जन्सी मध्ये कोणी ना कोणीतरी असतं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता येतं, अँब्युलन्स बोलावता येते. पण हे अशा इमर्जन्सीज मध्ये तुम्ही असं ते एक निश मध्ये स्टेप इन केलंय. ह्या आजी आजोबांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी तुम्ही एक्सटेंडेड फॅमिलीज झालाय, त्या टाईपचे काही अनुभव सांगा. आपल्या लॉ कॉलेज रोडला एक काका राहतात, तो कोरोनाचा काळ होता, ठीक आहे. तर कदाचित एकदा त्यांचा रात्री अपरात्री मला फोन आला साधारण 2-2:30 वाजता की त्यांची बहीण पण इथेच राहायची, दोघं कोरोना पॉझिटिव्ह आले कोरोना, त्यांना ऍडमिट करायचं होतं. आम्ही त्यानंतर दीनानाथला नेऊन त्याच दिवशी रात्री ऍडमिट केलं, अँब्युलन्स वगैरे बुक करून. 15 दिवस झाले, पुढची सगळी ट्रीटमेंट आम्ही त्यांना दिली दीनानाथ मध्ये. इट्स अ कोविड, त्यामुळे मला त्यांना बघता नाही आलं. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25व्या दिवशी काका घरी बाहेर आले. काकांना मी एका केअर सेंटरला ठेवलं, कारण घरात कोणीच नव्हतं त्यांना बघायला. मुलगा दादा जो होता
तो ऑस्ट्रेलियात राहायचा कॅनबेरामध्ये. त्यांनी मला पूर्ण जबाबदारी दिली की तुला काय करायचंय कर तू. त्यानंतर दुर्दैवाने काकू नाही राहिला. काकू गेल्या, म्हणजे दुर्दैव ते आमचं. मग दादा येत नव्हता, येऊ शकत नव्हता. त्याची किती जरी इच्छा होती त्या पिरियडच मध्ये तो येऊच शकत नव्हता. सो त्यांचं फ्युनरल सुद्धा आपणच केलं. त्या अंत्ययात्रेत सुद्धा मी आणि मानसी दोघंच होतो. अन इमोशनल टाइम फॉर द फॅमिली, आणि तुम्ही तिथे त्यांच्या मुलामुलीचं काम केलं बेसिकली. मावशी, खरं सांगायचं झालं तर फुलं सुद्धा नव्हती त्या काळी, पण आम्ही दादाला शब्द दिले की दादा बघ, आता इथं पूर्ण बंद आहे, जे होईल ते आमच्याकडून आम्ही बेस्ट करू, तुझा मुलगा म्हणून आम्ही इथे रिपेक्ट करू म्हणे, तुझा रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही आहोत, त्यामुळे आईचं जे काही करायचं ते छान प्रकारे आम्ही करू. मानसीने एका झाडाची फुलं तोडली. दीनानाथ मंगेशकरच्या बाहेर जे हिमालय सोसायटी ना, तिकडे बरेच सारे फुलांची झाडं होती. मग तिकडनं ते मानसीने तोडलं, ते आम्हीच अर्पण केलं तिकडे. मग ते सुद्धा म्हणजे अंत्यविधी आम्हीच केलं. मी आणि मानसी तिकडे होतो आणि एक आमचा अँब्युलन्सवाला. पण मग म्हणजे तुम्हाला गुरुजी वगैरे नाही? गुरुजी बोलवलं तरी कसं, कोविड मध्ये कोणच कोणाला बोलवत नव्हतं. खूप डेंजर सिच्युएशन होती. सांगायचं झालं तरी अंगावर काटा येतो. काकू, आम्हाला वाटलं होतं काकू वाचतील, त्यामुळे आम्ही घराची साफसफाई करायला गेलो. त्यांची घराची काही माझ्याकडे होती. आपण इमॅजिन नाही करणार मावशी, काश्मीर मीठ असतो ना आपला खायचा बडीशोप, तिथून ते साधारण माझ्या माहिती 8 ते 10 देशांचा केशर काकूंनी जपून ठेवला होता. म्हणजे फ्रीज मध्ये इतकं काय काय होतं ना काकूंकडे, अगदी कॅडबरी अगदी लहान मुलांकडे त्यांचं जीवन छान चालू होतं. म्हणजे नवरा बायकोचं ते बघता क्षणी आम्हाला लक्षात आलं, तरी यार काय म्हणजे पिझ्झा बेस, भाकऱ्या, छान कुरकुरीत केलेल्या भाकऱ्या पण सुद्धा होत्या बरं का किचन मध्ये. त्याला बुरशी आलती, कारण बऱ्याच दिवसांनी आम्ही घरी गेलो साफसफाईला. कारण आमची ओप्स होती की मावशीला घरी आणायचं. त्या काकू होत्या ना, त्या काकूला घरी घेऊन यायचं की त्यांच्या आता ओके झाली, तब्येत रिकव्हर झाली. पण तसं काही नाही झालं. त्यानंतर काका जे होते त्यांना आम्ही एका नर्सिंग केअर मध्ये ठेवलं होतं. त्यांची ट्रीटमेंट तिथं चालू होती, कारण त्यांना कॅन्सर होतं. मुलाकडे जायची ह्या अपेक्षेने ते इतकं जास्त रिकव्हर झालते ना, डॉक्टरांनी सुद्धा होप सोडले होते. आम्हालाही वाटलं नव्हतं की ते आता होतील रिकव्हर. त्यांनी होप्सच सोडून दिले सगळ्यांनी. पण काकांना आम्ही गेलो सांगायचं, नाही मुलाकडे जायचं ना आशिषकडे, पटपट रिकव्हर व्हायचं. ते हळूहळू मग मी त्यांना 2 महिन्यांनी सांगितलं की काकू नाही राहिल्या, काकू गेल्या. त्यांना माहितीच नव्हतं एवढे दिवस. नाही, त्यांना काहीच कळत नव्हतं. साधारण 8 महिन्यांनी दादा आला इथे त्यांना घ्यायला. ते रिकव्हर झालते. ते दादाला त्यांनी प्रश्न विचारला आमच्या समोर, आई कुठे? दादा ढसाढसा रडायला लागला. त्याला कळेनच ना की आता मी बाबांना काय सांगू. एजमुळे म्हणा किंवा त्यांच्या आजारपणामुळे म्हणा त्यांचं लक्षात नव्हतं राहील. आम्ही मुद्दामून 3 महिने उशिरा सांगितलं, कारण त्यांना टेन्शन मध्ये परत ते खराब होतील म्हणून आम्ही लपवलं. ते विचारायचे आम्हाला, माझी बायको कुठे, सुरेखा कुठे? मी सांगायचो नाही आहेत हॉस्पिटलमध्ये, बरे छान आहेत ते, त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी बरंच आम्ही ज्यूस घेऊन जायचो, त्यांनी पाठवलं तुमच्यासाठी, तुम्ही प्या, तुम्हाला बरं व्हायचं ना, दोघांना जायचं. आम्ही असं खोटं बोलायचो त्यांच्याशी 2-3 महिने. मग आम्ही एकदा ठरवलं, मी, मानसी आणि दादानी ठरवलं की आता फायनली आपण त्यांना सांगूया, असं नको व्हायला, त्यांच्यापासून लपवलंय. बरोबर. आम्ही साधारण 3 महिन्यांनी सांगितलं. ते परत विसरले. काय मावशी, खोटं नाही बोलणार, केवळ मुलाकडे जायचं म्हणून त्यांनी इतकी स्वतःची तयारी केली ना, ते 2 पावले चढू न शकणारे काका 2रा मजला उतरून खाली आले अरे वा. मुलाबरोबर. आता सक्सेस स्टोरी सांगू म्हणजे, तुम्ही मगाशी म्हणालात ना एक्सटेंडेड फॅमिली, तर दादा काही इथे येणार नव्हतं. दादा म्हणाले की अरे मी काय इथे येणार नाही, मी तिकडे खूप चांगला सेटल्ड आहे, देवकृपेने, आईबाबांच्या कृपेने मी तिकडे खूप चांगला सेटल्ड आहे. तरी इथलं त्याचं घर विकून द्यायचं होतं. तर मी त्याला आधी इन्सिस्ट करत होतो, म्हणजे माझ्या त्याच्याशी वाद झाली. आपण मी त्याला म्हटलं, कशाला घर विकतो तू, वेड आहे का? आईबाबांची घर आहे ना, ते तुझ्या आईबाबांचे, ते तर राहू देत काहीतरी. तो म्हटला म्हणा मी तर येणार नाही, माझी मुलं इकडे येणार नाही, मी तिकडे सिटीजनशिप म्हणजे तिकडचं त्याकडे ग्रीन कार्ड होतं, म्हणजे तो नॅशनॅलिटी होती त्याकडे, आणि मी चांगला सेटल्ड आहे, आता नाही येणार. आणि इथं माझं कोणी राहिलं आता ना, तर बाबा तर आहेत, तर मी बाबांना घेऊन चाललो, त्यामुळे मी नाही येणार, तर आपण विकून टाकू. मग त्यांनी ना मावशी त्याच्या घराची फ्लॅटची पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावानी आहे. देर इज नो एनी ब्लड रिलेशन. आता एप्रिलमध्ये 1 वर्ष झालं त्या घराचं पूर्ण ताबा माझ्याकडे. मी तुम्हाला, त्या घरात खूप काही सामान आम्हाला सापडले. म्हणजे पहिल्यांदा कॉल असा होता ना, व्हिडिओ त्या घरी जाताना,
घर साफ करायचं होतं ना, घरी तर जावं लागेल का, हे रिस्की. मी मानसीला म्हटलं आपण डायरेक्ट घरी नाही जायचं, चावी असू दे आपल्याकडे, पण जोपर्यंत दादा व्हिडिओ कॉल उचलत नाही तोपर्यंत आपण नाही जायचं अजिबात. त्याच्याने माझे एकदा पहिलं 5 मिनिटं वादच झाले. त्याच्याकडे वेळच नव्हतं व्हिडिओ कॉल उचलायला. मी घरी जाणार असेल तर व्हिडिओ कॉल उचलावा लागेल. आता मावशी त्याला काही डिसिजन घ्यायचे असतील ना काकांशी रिगार्डिंग, तर तो दादा मानसीला फोन करतो, मानसी अगं तू माझी लहान बहीण आहेस आणि तुम्ही आहातच माझ्या लहान बहीण भाऊ, तर आपण डॉक्टरांनी सांगितलं हर्ष ट्रीटमेंट नाही करायचं, तर काय निर्णय घ्यायचा. एक एक्सटेंडेड फॅमिली तुम्ही जसं म्हणालात ना, आता आमचं घर झालंय, ते तर तुम्ही फॅमिलीच आहात. फॅमिलीच आहोत आता आम्ही. हो. म्हणजे तो आशिष दादा, मी, मानसी आणि त्या वहिनी म्हणजे आशिष दादाची मिसेस. आता आमचे 4 जणांचा व्हॉट्सअपला ग्रुप आहे. आम्ही रोज बोलत असतो असं काहीतरी, काय टाइमपास. तुम्ही जेव्हा अंत्यसंस्कार केलेत काकूंचे, तर मग ते म्हणजे ते व्हिडिओवरती होते दादा तुमच्या बरोबर? झालं काय, त्या दिवशी त्यांना सकाळी 5:30 वाजता त्या गेल्या. पहाटे 5:30ला फोन आला की कारण डॉक्टरांनी आधीच 2 दिवस सांगत होते की त्या तब्येत खालावते, क्रिटिकल आहे. इंटिमेट करत होतो ऍक्च्युली, पण मग त्यावेळेला त्यांचे, कारण तो इतका पीक पिरियड होता ना म्हणजे दुसऱ्या फेजचा, की बाहेर पडणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मग त्या केसमध्ये त्यांचे जे काही सिनियर, त्या काकूच्या जी बहीण होती, त्यांच्या व्याही होते, हे सगळे कोणी येऊ शकत नव्हते कारण ते सिनियर सिटीजन्स होते, अलाउडच नव्हतं. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर घेतला. रादर त्यांची बहिणीचं ते शक्यच नव्हतं, त्या म्हणल्या मी बघूच शकणार नाही, मला त्रास होईल. पण दादाला ते बघणं, दादाशी कॉन्टॅक्ट करणं हे इम्पॉर्टंट, कारण त्याची मुलं, त्याला दादा म्हणलं शेवटचं तरी किमान आईला बघ. ज्या वेळेला आम्ही दिनातून निघालो त्या वेळेपासून ते त्या म्हणजे आतमध्ये नेईपर्यंत, कारण जसं अमन म्हणला की आम्ही बाजूला जाऊन फुलं आणली, तर आपल्या माझ्या ज्या काही आपल्या ज्या काही संस्कृतीप्रमाणे आहे की मला माहितीये की किमान सवाष्ण आहे, तर म्हणजे ही सांगण्यासारखी गोष्ट आहे की नाही मला माहित नाही, पण किमान त्या सवाष्णात त्यांच्या कपाला लाल कुंकू पाहिजे, हे जेवढं आम्हाला माहिती होतं. कारण दादाची अशी इच्छा होती की ते पूर्ण सगळं कसं करावं, पण त्या वेळेला ते अजिबात शक्य नव्हतं. खोटं नाही सांगत, म्हणजे आज तागात मी कधीही माझ्या सख्या आजीसोबत असू दे किंवा कोणीही असू दे, मी कधीही त्या ह्याच्याजवळ गेली पण नाही. भीती होती मनात, म्हणजे आजी जेव्हा गेली तेव्हा मी अक्षरशः डोळे झाकून पाया पडून आले होते की त्या काकूंची जर्नी मला जास्त का धीर आणि जास्त का आम्हाला स्ट्रॉंग बनवते, कारण त्या गेलेल्या तासापासून त्यांना आत नेईपर्यंत ऑल द टाइम आय घेतलं, म्हणजे मी सोडलंच नाही त्यांना. मग त्या केसमध्ये कुठून तरी जाऊन आम्ही कुंकू आणलं, त्यांना ते कुंकू आम्ही लावलं, 2-4 फुलं हे केली आणि दादाला व्हिडिओ कॉल, म्हणजे दादा आम्ही एवढंच करू शकतो. आजही आम्हाला दोघांना ते जरी आता खूप इमोशनल होतं आम्ही, कारण गेलं मग त्यांना व्हिडिओ कॉल लावून दिला आणि व्हिडिओ कॉलवरच दादानी शेवटपर्यंत आईचं सगळं बघितलं. ह्या गोष्टींमुळे आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि मला काय वाटतंय की येस, तुम्ही जर का मोठी प्रोफेशनल ऑर्गनायझेशन असतात तर तुम्ही हे असं कदाचित केलं नसतं, पण ती आपुलकी जी आहे ती रिफ्लेक्ट होते ना, आणि ती ती लोकांना दिसते की हे म्हणजे मानसी कुलकर्णी नाहीये, पण ती मानस पुत्रीच आहे त्या वेळेला. त्यामुळे तो बॉन्डिंग तुमचं वाढत जातं. आणि तुम्ही हा किस्सा सांगत असताना माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी येत होतं. तर तुम्हाला तर तुम्ही तिथे होताच. ऑनेस्टली तर ह्या सर्व्हिसेसचे आम्ही चार्जेस घेत नाही. ही आमची इच्छा आहे की कोणीही एकटं जाऊ नये, किंवा मी आणि अमन त्यांच्या बरोबर असावं. ज्यांची मुलं इथे राहत नाही त्यांच्या आई वडील कधीही बेवारसपणे जाऊ नये. खूप आता लोक असे आम्हाला फोन करून विचारतात की आम्ही आता चाललोय बाहेर देशात मुलांकडे, किंवा इथे जर आमच्या आई वडिलांना काही झालं किंवा अचानक ते गेले तर तुम्ही त्यांचे अंतिम संस्कार कराल ना, त्यांचं शेवटचं सगळं तुम्ही कराल ना, तर तुम्हाला तसं म्हणजे तुम्ही आम्हाला चुकीचं समजू नका. त्या चुकीचं खरं तर काहीही नाहीये, त्याच्यामध्ये त्या मुलाबाळांची पण काळजीच आहे. पण आता असे लोक रिक्वायरमेंट आमच्याकडे येतात की आता आम्ही 6 महिने चाललोय, 6 महिन्याच्या पिरियड मध्ये काही झालं तर तेवढं असा तुम्ही तिकडे करा, जिथे आहे तिथे आम्ही सांगून ठेवतो की यांना फोन करा, ते बाकीचं सगळं करतील. तुमच्या दोघांच्या बॅकग्राऊंड केअर मध्ये आहेत का, म्हणजे तुमची बॅकग्राऊंड काय आहेत? माझे घरात आई बाबा आहेत, माझा लहान भाऊ आहे, माझे आई बाबा दोन्ही सिनियर सिटीजन आहेत आणि घरी असतात. आम्ही 4च जण आहे, बाकी सगळे रिलेटिव्ह पुण्यात होतात. पण मी बेसिकली म्हणा तर लॉयर आहे. माझं लॉ कम्प्लीट झालंय, पण मी सनद घेतलेली नाहीये. 8-10 वर्ष मी नाटक
फिल्म हे सगळं करत होते. कमर्शियल, प्रायोगिक अशा सगळ्या प्रकारचे पुण्यात थिएटर मी केलंय 8-10 वर्ष. फिल्म, सिरियल्स असं सगळं चालू होतं. त्या बरोबरीने मला समाजकार्याची पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे आम्ही नाट्यगृह साफसफाई केली आहे किंवा त्या बाबतीत आम्ही लढलोय किंवा कलाकारांना हे मिळालं पाहिजे, कलाकारांना ते मिळालं पाहिजे. सो ती माझी पहिल्यापासून ते होतं. आणि स्वार्थ परमार्थ या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे माझी मेडिकल बॅकग्राऊंड तर अजिबातच नाहीये. माझ्या घरात कोणी डॉक्टर नाहीये. हे सगळं मला या सर्व्हिसमध्ये आल्याच्या दिवसापासून जे काही मिळालं ते इथेच मिळालं. अनुभव म्हणा, धीर म्हणा, धाडस म्हणा, हे अनुभवाचे गोल आहेत सगळ्याचे. मी पुण्यातला पक्का पुणेकर, राहिला मी FC रोडला. 16 जणांची जॉईंट फॅमिली. माझं शिक्षण झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. त्यानंतर ॲटलास कॉर्पोरेट कामाला होतो मी थर्ड पार्टी पेरोलवर. खूप कष्ट केले पण मला सॅटिस्फिकेशन नाही मिळालं. आधीपासून एक डोक्यात किड होतं की काहीतरी चॅलेंजिंग टास्क असतात ना, एकदम ऐन वेळी येणाऱ्या संकटांना फेस करणे. त्यानंतर मी तो सोडून दिला ॲटलास कॉर्पोरेट. त्यानंतर मी इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये काम केलं बऱ्याच वेळा. 2 फिल्म झाले ना मध्ये, फतेह शिकस्त आणि पावनखिंड. पावनखिंड आणि फतेह शिकस्ताला मी प्रोडक्शन मॅनेजर होतो आता. वाव. मी मुळात माझ्या मागे RSSचा खूप चांगला बॅकग्राऊंड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यानंतर वंदे मातरम संघटनेचा म्हणून एक संघटना आहे पुण्यात, महाराष्ट्रात आहे पूर्ण. त्या संघटनेचा मी पुणे शहराचा सरचिटणीस आहे. त्यामुळे लोकांना मदत करणं आणि लोकांची हॉस्पिटलची बिलं कमी करणे ह्याच्यातला मी खूप मास्टर माइंड होतो. ज्येष्ठ नागरिकांचे मी 10% कमी करून देतो भांडून. हा अनुभव तुझा म्हणजे इव्हन इव्हेंट मॅनेजमेंट ॲज वेल ॲज हे जी तुझी समाजसेवा होती, तो अनुभव नक्कीच तुला उपयोगी पडला असणार या क्षेत्रात. नाट्यगृह साफ करणं, फायटिंग फॉर आर्टिस्ट वेजेस, ही मोठी म्हणजे त्याला एक गट्सी नेचर लागतो. ती तसे तुम्ही खूप लहान आहात पण ते लहान असल्यामुळे तुमच्याकडे एनर्जी सुद्धा आहे, विच इज व्हेरी हेल्पफुल. खूप सिरियस टॉपिक वरती बोललो की अंत्यसंस्कार करायला लागतात आणि व्हेरी इमोशनल टाइम. त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आपण जर का गेलो तर असे काही फनी इन्स्टन्सेस आहेत का? हसणारे किस्से जास्त. त्यात 2 किस्से बरं का. एक हसणारे पण किस्से, पॉझिटिव्ह आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असं पण एक किस्सा सांगते. ते मला सांगण्यात जास्त इंटरेस्ट आहे. आमचे एक काका होते परांजपे म्हणून. स्वतः कुणाचंही ऐकत नाही. पहिली गोष्ट ऐकू पण नाही, कोणाच नाही. त्यांना मूळव्याध झाला होता. ते आपलं काहीतरी तात्याचं औषध घे, याचं औषध घे असं काहीतरी चालू होतं 8-10 दिवस. 8-10 दिवसानंतर त्यांना बसता येईना आणि मग त्यांना असं कळलं की आता आपल्याला ऍडमिट होण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मग त्यांचं इतक्या सगळ्या हट्टीपणाने त्यांना ओरडून मुलींनी फोन, ऍज युजल मुलं बाहेर इथे नाही, बायको एकटी, बायकोचं ते काही ऐकत नव्हते. म्हणजे तुला काही कळत नाही, मी चाललो म्हणे आता मला ऍडमिट व्हायचंय. डॉक्टर म्हणले ऑपरेशन मोस्ट आहे, पर्स झालाय, करावं लागलं. तर ते ऍडमिट झाले, ऑपरेशन सक्सेसफुल झालं. पण ते एक असतं ना की काहीतरी अंगात किडा असतोच आपल्या एखाद्याचा. खोटं नाही सांगत, 2 दिवसात त्या फ्लोअरवरचे लोक तिथे येणंच बंद करत होते. काका प्रत्येकाला वेगळं प्रोफेशन सांगायचं, प्रोफेशनच वेगळं सांग. गंमत. अहो डॉक्टरांना पण एकदा एक डॉक्टर आले, मी तिथे समोर, मला सांगितलं होतं की मी काय शेअर मार्केटचं करतो गेली बरीच वर्ष बरं का. आणि त्यांच्या मुलीकडून मला हेच कळलं होतं. मी आणि काकू बसलो होतो शेजारी. डॉक्टरना म्हणले की हा डॉक्टर कसं आहे, मी बरं आहे ना. डॉक्टर म्हणले एकदम ठणठणीत आहे, 2 दिवसात तुम्हाला आम्ही डिस्चार्ज देऊ. बरं, डॉक्टरने आपलं तपासता विचारलं की काय तुमचं काय प्रोफेशन. मी आर्मीत होतो, सिनियर पोस्टला. म्हणलं आम्हाला सगळं हो म्हटलं काका, हो आर्मीत होते म्हटलं काका. तर काकू मला हळूच मागणं, अगं हे खोटं सांगतायत, त्यांना सांग ना खरं सांगते. मग मला माहित नाही, मला सगळे डॉक्टर ओळखतात. ते तुमचं काय जे बिल आहे ना ते मला सांगा, पोराकडे पाठवू नका. त्यांनी तिथे बसून सगळ्या त्यांच्या जनसेवा बँकेत फोन केला, मी परांजपे बोलतोय, माझं ऑपरेशन झालंय, उद्या सकाळी 10 वाजता मला हॉस्पिटलमध्ये कॅश आणून द्या. तरी काय त्यांना घासच घालत नव्हते बरं का. म्हणजे ते म्हणते की नाही काका करू, असं करू, तसं चाललं होतं. त्या काकांनी शेवटी मॅनेजरला बोलवलं, मॅनेजर स्वतः ऑफिसमध्ये हॉस्पिटलमध्ये आले, कॅश देऊन गेले. स्वभाव त्यांचा खूप मस्त होता, मॉडेल. आणि आता सुद्धा जस्ट काय 8-10 दिवसापूर्वी आमचे असं ते काका पडले की नळ टाईट करायला गेले की खुर्ची सरकली, ते पडले खाली. पडल्यानंतर ऍडमिट केलं की स्वतःला जपत होतं ते खोटं नाही सांगत. असं हात लावून करून ओरडायचे. मुद्दाम असेल बरं का ते बहुतेक. ऍडमिट केलं. डॉक्टर माझ्याकडे भरपूर पैसे, तुम्ही काय करायचं ते ऑपरेशन करा. त्यांना हलता येत नव्हतं ना लागल्यामुळे, त्यांचा खुबा मोडला होता.
तर ती एक माशी होती, त्यांच्या नाकावर सगळी गुल करायची बरं का. फोन करून बोलून घेतलं तर आतमध्ये ये. म्हणलं काय हो, तर म्हणे तुला लक्षात येत आहे का. म्हटलं काय झालं. ही माशी आहे, ती माझ्या नाकाजवळ सारखी घुंगून करते, मला हलता येत नाहीये, तिला एकतर बाहेर टाकून त्या नर्सेसला बोलव म्हणे. पण त्या माशीला बाहेर काढणं याच्यावर त्यांनी 20 मिनिटं कामा केलं. दिनानाथ सरकार इमर्जन्सी वॉर्ड डोक्यावर घेतला होता. ऑपरेशन करून घर आले, ते सगळं झालं. त्याच्यानंतर त्या नर्सला बोलवलं, इकडे ये म्हणले. म्हणे तुझं काय शिक्षण झालंय. माझं नर्सिंग झालंय. म्हणली काका काय पाहिजे तुम्हाला. काही नाही, माझा फोन चार्जिंगला लाव. अहो काका हे माझं काम नाही. नाही नाही म्हणे, मग एक काम कर, हॉस्पिटलचा लेटर हेड आण आणि मला लिहून तुझी काय काय काम हे सदाशिव पेठेतले दिसत आहेत. डॉक्टर. नंतर थोड्या डॉक्टर आल्या. म्हणे काका तुम्हाला, मी अनस्थेशियाचे डॉक्टर आहे, तुम्हाला उद्या काय काय, तुम्हाला काय काय आजार. हे बघा मी तुम्हाला आधीच सांगतो, काय काय आजार झाले हे नका विचारू, काय झालं नाही ते विचारा. सगळ्यांना बोलवलं. म्हणे हे बघा मी तुमच्यावर खूप ओरडलो चिडलो, पण तुम्ही पण काम करत असताना म्हणे तुम्हाला पण काहीतरी एमटेक पाहिजे म्हणून ते म्हणे आरडाओरडा करत होते. छान असं ते आमच्या आजी त्या आनंदला फोन करतात, चल रे जरा कॅम्पात जाऊन खाऊन येऊ काहीतरी. कॅम्पात जे जुने जुने बुधानी वेफर्स वाले आहेत ना, बुधानी वेफर्स, मग ते केकचं दुकान आहे, खूप जुनं केकचं दुकान आहे, कायानी बेकरी. तर तिकडचे त्यांना प्रोडक्ट्स आणि हे सगळं मुलाला सांगायचं नाही बरं का अजिबात. सांगायचं नाही कुठे आजी बरी आहे, काय करतेय, एकदम डाईट फॉलो करते एवढंच सांगायचं, जास्त बडबड करायला जायचं नाही. अच्छा, इकडून तुम्हाला धमकी. हा, इकडून धमकी असते. पण आमचा संध्याकाळचा म्हणजे त्यांचा मूड झाला की संध्याकाळी त्यांचीच कार घ्यायची, जाऊन मस्त फिरून यायचं. म्हणजे मावशी खोटं बोलणार नाही, त्यांचं फक्त विमान आणि रेल्वे एवढ्या 2च गोष्टी चालवायच्या राहिल्यात. बाकी सगळ्या गोष्टी, सगळ्या गाड्या चालवलेल्या आहेत. 32 टायर असतो ना, एकदम मोठा ट्रक, मोठा 16 टायरचा टायर वगैरे असल्या मोठे मोठे ट्रक त्यांनी चालवले. त्यांनी फक्त रेल्वे आणि विमान या 2च गोष्टी चालवल्या नाही. बाकी सगळ्या 2 व्हीलर, सायकल, 4 व्हीलर, ट्रक, आवड म्हणून असं जनरल त्यांना आवडतं. म्हणजे काय झालं, मी त्यांना हा प्रश्न विचारला, पण तुम्ही कशाला चालवलात ना. ते म्हटले बघ माझा नवरा खूप कमी वयात गेला, ठीक आहे, तर मला 2 मुलं होती, त्यांना खूप काही शिकवायचं होतं. मावशी त्या आजीकडून इतकं इन्स्पिरेशन गोष्ट आहे ना, त्या आजींनी स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय करून दोन्ही मुलांना शिकवलं. मुंबईमध्ये ते प्रवास करायचे, मुंबई पुणे बऱ्याच वेळा, तर त्यांना जावं लागायचं ना, की मग कसं जायचं. मग कधी कधी कोणाची गाडी असेल तर त्याची गाडी चालवायच्या, चल तुला बोर होते ना मी चालवते पण मला घेऊन चल. मग कधीतरी लिफ्ट, असं बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे त्यांची इच्छा होती रेल्वे चालवायची, त्याच्यासाठी पण त्यांनी सेटिंग केली. म्हणजे मित्राचा मुलगा असं काहीतरी ट्रेनमध्ये होता सेंट्रल रेल्वेमध्ये, तर त्याला त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली की अरे मला असं चालवायचं, एकदा तरी ते स्टेअरिंगच्या ह्याच्यात बसायचे. तर ते त्यांचं झालं मॅनेज, आजारपणामुळे नाही गेले ते. पॅशन, फुल पॅशनाईट, इच्छाशक्ती खूप भयानक. मगाशी जे मानसी सांगत होती ना आजोबांचा किस्सा, जे पडले, त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, अमन मला काही होणार नाही, टेन्शन घेऊ नको, मी बँकेत मेल केलाय, तर फक्त माझ्या बायकोला घेऊन जा आणि घेऊन ये, आणि माझ्या बायको बरोबर बस, ती एकटी आहे, ती घाबरते, तिला काही होऊ नको देऊ, मला काही होणार नाही. म्हणजे प्रेम किती असतं ना, आपण पडलंय, आपला काहीतरी हाड खूप मोठा फ्रॅक्चर झालेला आहे, रिप्लेसमेंट त्याचा नाही, माझ्या बायकोकडे लक्ष द्या आधी. आणि आपण म्हणतो ना अनुभवच्या बोल, आजी आजोबा, सुरुवातीला मावशी आम्हाला ना खूप अवघड गेलं, म्हणजे हे सगळं चालू केलं त्यानंतर. आता लोकांनी कसं आपल्यावर विश्वास ठेवायचा ना, त्यामुळे एकदा प्रभात रोडला मी एका आजींना फळं द्यायला गेलो, त्या आजींनी गेटवरूनच आम्हाला हाकलून दिलं, तिथे ठेवानी जातो, असं 3-4 वेळा झालं. 5व्यांदा त्यांनी आम्हाला जेवायला बसवलं. म्हणजे आता कलियुग आहे म्हणे, आधी आमच्याकडे ठीक आहे आम्ही एकमेकांना, आता माणसांना जवळ करायचं म्हटलं की अवघड जातं. आणि तू तो पूर्ण अनुभव नाही, मी तर फक्त तुझा मेसेज वाचून तुला फोन केलेला आहे. आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची. एक किस्सा आहे, डॉक्टर एक आजोबा आहेत, त्यांचा छान मस्त 4 BHK चा फ्लॅट आहे, ठीक आहे. त्यांचं करमणूक ते कसं करत असतील, गेस एकटे राहतात, ते गेले 5-6 वर्ष. त्यांच्या घराच्या शेजारी खूप मोठं हॉस्पिटल आहे. तिकडे जे काही गरीब लोक येतात ना बाहेरून, पुण्यात महाराष्ट्रातून बाहेरून जे काही लोक येतात तिकडे ट्रीटमेंटला, त्या लोकांना त्यांचं ते एक बेडरूम देतात वापरायला. त्या बेडरूमचे पैसे घेतात फक्त 500 रुपये एका दिवसाचे. मग तुम्ही 5 जण राहा, 4 जण राहा, आंघोळ वगैरे तिकडे करा. त्या 500 रुपये चहा नाश्ता. ते का असे करतात, तर
त्यांच्याशी गप्पा मारायला कोणी ना कोणी भेटतं. त्या लोकांना माझ्याकडून मदत पण होते. बाहेर गेले की त्यांचे पैसे जास्त जातात. एकतर ते इकडे खूप मोठ्या ऑपरेशनसाठी बाहेर ह्या हॉस्पिटलला येतात. माझाही वेळ जातो, मलाही कर म्हणून. बरं हे सगळे पैसे घेऊन ते काय करतात? तर आता एक रिसेंटली पावसाळ्यात मागच्या हे झालं बघा, चिपळूणचं प्रकरण झालं ना, पूर वगैरे आलं. त्यांनी त्या पुरात चिपळूणला साधारण 200-250 किलो तांदूळ, काही कपडे नवीन, ब्लँकेट ह्या सगळे जे पैसे घेतात ना हे, त्यातून त्यांनी ते डोनेट केलं. चांगलंच कार्याला लावतात. बोलतात ते आवर्जून. म्हणजे ये रे चहाला भेटू आपण गप्पा, मग कॅडबरी, मग ते असे त्यांचे जे ज्येष्ठ मित्र आहेत त्यांना कधी कधी वडापावची पार्टी दे. बऱ्याच गोष्टी आम्हाला कान पकडून शिकवतात पण. हे असं केलंस तू, ते नीट कर. बोलताना अमन, तू अजून एक किस्सा सांगत होतास आणि त्याबद्दलही सांग की मी अमनला सारखं वेबसाईट सांग असं सांगत होते. सो तेव्हा सुद्धा तू तेच म्हणलास की एका आजोबांनी मागे लागून लागून वेबसाईट करत. हे साऊथ इंडियन आजोबा आहेत आमचे, राव म्हणून. म्हणजे हा चालू केलं ना अदर सर्व्हिसेस लोकांसाठी, म्हणजे आपल्या आजी-आजोबांना. तर कसं करायचं, तर आम्ही गार्डन मध्ये जाऊन हँडबिल डिस्ट्रीब्युट करत होतो. फ्लायर पॅम्पलेट्स डिस्ट्रीब्यूट करत. पॅम्पलेट्स ते घेऊन गेले. त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन करून बोलून घेतले. ते पण घराच्या खालीच भेटले बरं का, त्यांनी वरती नाही नेलं फ्लॅटमध्ये. तर म्हणे तूच का तो अमन अलकुंटे? त्यांनी मला पाहिलं होतं. म्हटलं हो. नाही म्हणे मला तर दुसरा काहीतरी वाटतं. म्हटलं अहो नाही मीच आहे. बरं म्हणे तुमची वेबसाईट तू इथं ते लोगो दिलेस तर ते नाही झालं. म्हटलं अहो नाही झालं. मग मी तुझ्यावर का भरोसा ठेवू? अहो म्हटलं असं नाही का मीच आहे अमन अलकुंटे, बोला ना काही मदत लागते का? तो परत 3 दिवसांनी त्यांचा फोन आला. मला माहित होतं तूच आहेस. मी तुला त्या गार्डन पाशी बघितलं होतं. पण बाळा म्हणे ते वेबसाईट जे आहे ना ते चालू कर. बघ म्हणे तू खूप चांगल्या गोष्टी करतोय, पण आमच्यासारखी लोक घाबरतात. कारण असं कोणी तुझ्यावर भरोसा नाही ठेवणार की तूच तो अमन अलकुंटे. कारण वेबसाईटला एक लिगल वेटेज येतं ना, की प्रोफेशन आणि काय असतं ना ते वेबसाईटमुळे ते थोडंसं इम्प्रेशन पण असं काही ते म्हणत होते. मग त्यांनी ते करून घेतलं आणि जसं ते ऑनफ्लोर केलं ना, मी चेक करायच्या आधी मी त्यांना फोन करून सांगितलं, काका मी ऑनफ्लोर केलं, एकदा चेक करा. आणि त्यात पण काय ते खूप मोठ्या बँकेचे मॅनेजर होते ना, ते म्हटले काय ते फोटो ठेवले दाढीवाला, काढते म्हणे क्लीन फोटो टाव वेबसाईटला. असतं ना एक अनुभवचे बोल छोटे छोटे ते गोष्टी त्यांनी म्हणजे आमची वेबसाईट हे ऑनफ्लोर येणे, ते छान दिसणे, ह्याला सर्वात मोठं श्रेय आमचे न वेबसाईट बनवणार आहेत, त्याला सर्वात श्रेय ते आमचे राव काका आहेत. त्यांच्या आम्ही कधीतरी मारुती कारमध्ये चक्कर मारायला घेऊन जातात ते मला. आता आपल्या गप्पांच्यात अजून एक आस्पेक्ट खूप जाणवतो की दिस इज अ नीड ऑफ टाइम. मॉडर्न टाइम्स मध्ये मुलं आणि आई वडील वेगळे वेगळे राहतायत हे म्हणजे दिस इज जस्ट अ फॅक्ट ऑफ लाईफ. त्याला काही करू शकत नाही आपण आता. पण त्याच्यात आजी आजोबांना एक कंपनी किती मिस होते हे जाणवून येतं की त्यांना, की तू म्हणलास तसं की ते हॉस्पिटल मधल्या लोकांना राहून देतात म्हणजे मग त्यांना कोणीतरी गप्पा मारायला मिळतं की इट्स अ आयसोलेटेड लाईफ की ऍज यू गेट सिनियर. आणि त्याच्यासाठी म्हणजे तुमच्या सर्व्हिसेसमध्ये मी हेही बघितलं की तुम्ही हेही लिहिलंय की गप्पा मारायला सुद्धा आम्ही जाऊ शकतो जस्ट एज कंपनी, पुस्तकं घेऊन द्यायला. सो त्याही प्रकारची एक्झाम्पल्स द्या. मध्ये आम्ही एक सर्व्हिस चालू केली होती, तुम्ही बोला आम्ही ऐकू. एक असं नवीन संकल्पना चालू केली होती. कारण बोलणं आणि कोणातरी ऐकणं त्यापेक्षा बोलणं जास्त महत्वाचं आहे. कारण ऐकायलाही कोणी नाहीये, बोलायलाही काही नाही. तुम्हाला कसले सजेशन देणार नाही, तुम्ही चुकला, तुम्ही बरोबर आहे असं काही सांगणार नाही. तुम्ही तुमच्या मनातलं आमच्याशी बोलू शकता. मग तुम्ही फोनवर बोला किंवा तुम्ही आम्हाला भेटून बोला. कारण घरात सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. घरात मोबाईल 5-5 प्रकारचे वेगवेगळे टॅब आहेत, फोन आहेत, टीव्ही आहे, कम्प्युटर आहे, पण तरी सुद्धा बोलायला कोणी नाही. आम्ही आतापर्यंत 300 लोकांना सर्व्हिस दिली आहे. 300 लोकांमध्ये प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट ही आहे की आमच्याला कंपनी नाहीये. 300 मधली 200 लोकांचे कपल असतील, पण 100 लोक अशी की जी एकटीच आहे. त्यासाठी कोणीतरी मन मोकळं करून बोलण्यामध्ये तर काही लोक जी आमच्या ओळखीची झाली ती बोलतात, अरे मग असं झालं, मग हे झालं, मग मी असं केलं होतं. ही कन्सेप्ट करण्यामागचं कारण ते होतं की आम्हाला तुम्हाला काहीही सांगायचं नाही, पण तुम्ही व्यक्त व्हा. म्हातारपणात असं होतं की आपण म्हातारपण म्हणजे मी आता सध्या पोस्ट लिहिते बऱ्याच गोष्टींमधल्या, रिलेशनशिप म्हणा, पॉझिटिव्हनेस किंवा वेगवेगळे आलेले अनुभव. तर त्याच्यामध्ये हे मी खूप वेळा सांगते की तुम्ही बोलून घ्या. म्हणजे काय होतं की बोलायला मुलाला फोन केलं तर टायमिंग ऑड असतात, मग काय चाललंय काही नाही, आणि बऱ्याच गॅप पडल्यात. आता कम्युनिकेशन गॅप खूप वाढत चालली आहे. आणि आता कोरोनामुळे तर भेटाभेटीच होत नाही. म्हणजे मुलं एका पायावर तयार असतात, पण शेवटी त्यांना कशाला सांगायचं, त्यांना कशाला त्रास द्यायचा, ते तिथून बसून काय करणार आहेत. म्हणजे एक आजोबांना उंटावरून शेळ्या हाकायची कामं करतात कशासाठी. म्हणजे असं त्यांची ती मानसिकता झाली.
की त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं, त्यांची आयुष्य चालू आहे. म्हणजे त्या केसमध्ये आम्ही ती सर्व्हिस पण हायलाईट केली होती की आम्ही येऊ तुमच्याशी बोलायला, तुम्ही आम्हाला सगळं सांगा की ते रिक्वेस्ट करू आणि निघून जाऊ, किंवा फोन कॉल्स करा, आम्ही फक्त फोन कानाला लावून तुम्ही बोलत राहा. मग त्याच्यामध्ये डिजिटल आता बऱ्याच लोकांकडे फोन्स आहेत, म्हणजे आयफोन आहे, आयपॅड आहे, पण ते वापरायचं कसं हे कळत नाही. 5 लोकांकडे आयफोन आहे खरं सांगायचं, पण ते आयफोन तर फक्त व्हॉट्सअप कॉल कसा लावायचा आणि व्हिडिओ कॉल कसा उचलायचा, ह्याच्या पलीकडे त्या फोन मधलं काहीही माहिती नसतं. म्हणजे तुम्ही तो विचार केला तर साधारण 75च्या जी पुढची लोक आता आहेत त्यांना मोबाईल किंवा डिजिटलायझेशनचा काहीही अभ्यास नाही. त्या केसेसमध्ये मग आम्ही मोबाईल कसा वापरायचा, फोन कॉल कसे करायचे, झूम कॉल कसे, कारण आता हे मध्ये जसं मी ते पहिले आमचे जे आजोबा होते तर घरात बसून बसून कंटाळायचे, मग त्यांच्या साऊथ इंडियन ग्रुपनी एक देवाचा कार्यक्रम चालू केला होता, पण ते झूम कॉल कसं अटेंड करायचं माहित नव्हतं. मग दर बुधवारी जाऊन मी त्यांना झूम कॉल अटेंड करून द्यायचा, दिसत त्यांनी सुरू केलं. पण ते कसं करायचं हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं, ती पण आम्ही सर्व्हिस देतो की तुम्हाला डिजिटलच्या सगळ्या गोष्टींची संपर्क करून देणं सुद्धा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी. मी म्हटलं तसं की मेडिकल इमर्जन्सी हा काही फार हल्ली असं नाहीये की शेजारी बटन दाबलं आणि कोणी आलंच नाही, पण दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट हेल्प. कारण आता इतक्या गोष्टी झाल्यात, इतक्या गोष्टी ऐकतो, ओटीपी ऐकतो, बँकेतनं फोन करतात, मग आम्ही त्यांना बँकेची सर्व्हिस देण्यामागचं कारण काय, कारण तुमच्या घरी आलेला माणूस बँकेचाच आहे का तुम्हाला माहित नाहीये. तुमचं आता आमच्याकडे असे काही ऍडजस्ट ज्यांच्या मला एफडी रिन्यू करायचे असतात, त्यांचे लाईफ सर्टिफिकेट भरायचे असतात, पण ते येऊ शकत नाही. मग त्यामुळे बँकांमध्ये जाऊन ती कामं करणं, जसं तुम्ही ऍडमिट झाला तर त्यांचे पैसे काढून देणं, चेक करणं, आणि ही कामं म्हणजे मी स्पेसिफिकली सांगते की ही मेडिकलची आणि बँकांची फायनान्स रिगार्डिंग कामं फक्त मी आणि अमनच करतो. आम्ही ही कामं आमच्या कुठल्याही स्टाफला देत नाही, बिकॉज इट्स व्हेरी कॉन्फिडेन्शियल. म्हणजे आम्ही आमच्या आजीआजोबांचा जो काही डेटा आहे, जे काही त्यांची इन्फॉर्मेशन आहे, त्यांच्या मुलांचे नंबर, त्यांच्या घराचे पत्ते, हे आमच्या पर्सनल टॅब मध्ये सेव्ह आहे. तो टॅब आमच्या घरातल्यांना पण मग कधी वापरायला मिळत नाही. ऑनेस्टली घरात सुद्धा आम्ही एखाद्या मुलाला तेव्हाच पाठवतो जेव्हा तो मुलाला आम्हाला तो मुलगा किती 2 वर्ष माहितीये, त्याच्या घरचं माहितीये, तो कुठून येतो माहितीये, त्याच्याशिवाय एम्प्लॉईज पण आपण कामाला घेत नाही. तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा होता की तुमच्याकडे दोघांकडे एक पर्टिक्युलर विजन आहे की आपण हे आपुलकीनी करायचंय, आपण त्यांचे ह्या लोकांचे एक्सटेंडेड, येस इट इज अ सर्व्हिस, येस यू चार्ज फॉर इट, पण आपण भावना ही आहे की ती एक्सटेंडेड फॅमिली आहे, ते आपली आजी आजोबा आहेत. पण ऑब्व्हियसली तुम्ही दोघे काही सगळं करू शकत नाही. सो तुमच्याकडे तुम्ही जेव्हा कोणाला तरी एम्प्लॉय करता तेव्हा तुम्ही काय बघत असता? एम्प्लॉईज बघताना काय करतो मावशी, मुळात तो मुलगा कुठे राहतो, आम्ही असं डिरेक्टली अननोन मुलगा नाही घेत. असं कोणीतरी वॉक इन इंटरव्ह्यूला आले आणि आपण त्याला घेतला असं कधी होत नाही. तो मुलगा कुठे राहतो, काय करतो, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड काय, त्यांना आपण पर्सनली ओळखतो का, म्हणजे याला हातभार लावायला ना आमचे जवळचे लोक चांगले आहेत ज्यांनी आम्हाला हातभार लावला. आणि अशी जी लोक माझ्याकडे काम करतात त्यांचा साधारण मी खूप साऱ्या गोष्टी चेक करतो. त्याचे मित्रमंडळी कोण आहेत, तो बसतो उठतो कोणामध्ये. आता मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण केअरटेकर्स आणि नर्सेस वगैरे प्रोव्हाइड करतो. केअरटेकर हे आमच्याकडे ना जोशी डॉक्टर आहेत, एमजीएम हॉस्पिटल आहे ना आपलं, मनोहर जोशी सर, त्यांचा खूप मोठा हातभार आहे ह्याला. त्यांनी आम्हाला खूप इन्सिस्ट केलं की आपण तू ही सर्व्हिस चालू कर, कारण तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या करता, पण ही आता लोकांची खरं गरज आहे. कोणीतरी सोबत राहून आपली कामं करणे किंवा पूर्णपणे काळजी घेणं, अशी लोकांना विश्वासू माणसं नाही मिळत. तर तू ही गोष्ट चालू कर. आपण आपली स्वतःची जबाबदारी घेऊ शकतो, दुसऱ्याची जबाबदारी घेणं ही खूप मोठी रिस्क आहे. त्या आजी आजोबा का तर आपल्या शब्दाखातीर त्याला ठेवतील, त्यांनी काही करू नये. देवकृपेने टचवूड अजून असं काही झालं नाही आणि आम्ही होऊन पण नाही देणार. माझ्या घराचे ते एक मावशी राहतात, त्यांना मी खूप लहानपणापासून ओळखतो. मग मी तिला एकदा सांगितलं का मावशी मी असं चालू केलं तर तू करशील का, मला माहित होतं ते असेच कामं करतात म्हणजे आजी आजोबा सांभाळणे. ते म्हटले ठीक आहे. मग मी मगाशी बनवलं ना, त्या आजी होत्या ज्या खूप साऱ्या कार्स वगैरे चालवायच्या, मर्सिडीज वगैरे, त्यांच्याकडे मी त्यांना रात्री झोपायला पाठवायला चालू केलं की त्यांना रात्री झोपायला मावशी अभि एकटे झोपतात, तर त्यांना थोडंसं चालायला प्रॉब्लेम होत होता पायाचा. तिथून ते एकामेकांच्या रेफरन्स थ्रू असं अनिता मावशी थ्रू असे अनेक मावशी मला कनेक्ट होत गेला. आपल्या महाराष्ट्रात आहे ना खूप लोकांना कामांची गरज असते, चांगल्या कामांची, ज्यांना कुठेतरी आयुष्य स्वतःला सेट करायचं. तर मी असं चांगल्या मावशी, चांगले केअरटेकर, वॉर्ड बॉय, वॉर्ड मावशी असे शोधून काढतो आणि
त्यांची क्रायटेरिया आमची ठरलेली की त्याच्याकडनं काय काय प्रश्न विचारायचे. मग त्याचं घर मी किंवा मानसी तो घरी नसताना मुद्दामून जाऊन व्हिजिट करतो, तो तिथेच राहतो का. खूप मोठी डिपेंडन्सी असते ना मावशी. म्हणजे एखाद्याचं पूर्ण घर आपण सांभाळणे, केअरटेकर्स आपल्याकडे येतात ना, त्यांना ह्या गोष्टी चुकीच्या पण वाटतात, पण मी करतो कारण शेवटी ही सेफ्टी आहे. सेफ्टी खूप मॅटर करते. आणि मग अशी तुम्ही एक मला प्रश्न विचारलात ना गप्पांचं कसं. कोथरूडमध्ये एक आजी राहतात, त्यांचं वय साधारण 73 आहे. तर जन्म त्यांचा साधारण स्वातंत्र्य काळानंतर 2-3 वर्षापूर्वी नंतर लगेच झालं ना. तर त्यांनी पुलंपर्यंत अरिजित सिंग हा सगळा प्रवास बघितलाय. पुलं अरिजित सिंगची गाणी सुद्धा ऐकत असतात. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे गप्पांना जर कधी ते जातो, म्हणजे आठवड्यातून 2दा जातो, तर बऱ्याच गोष्टी ते सांगतात की मग त्यानंतर कसं होतं, मग महात्मा गांधी कसे होते, मग इंदिरा गांधींची सत्ता कशी होती, मग सोनिया गांधी. म्हणजे गप्पांमध्ये काय येतं त्यांचे अनुभव. मग त्यांनी काय काय अनुभव घेतलेत. त्यांचे मिस्टर गव्हर्नमेंट सर्वंट होते, तर त्यांचे 17 बदले झाले, ओव्हरऑल 17. तर ते 17 गावांमधले 17 वेगवेगळे रिलेशन, शेजार धर्म अजून सुद्धा त्यांच्या संपर्कात आहेत. अनायसाहेब मला खूप जवळचा म्हणतात, त्यांचा दत्तक वारसपुत्रच आहे असं मी जास्त कधी कधी म्हणतो त्यांना. तर त्या बऱ्याच गोष्टी मला सांगत असतात की आणि आत्ताच्या मुलांनी कसं वागलं पाहिजे, काही गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे ते मला अजून पण सांगतात, अमन नाही हे अशा गोष्टी कर, हे पुढे जाऊन तुला त्रास देत ठरतील. म्हणजे ते अजून सुद्धा मावशी पहाटे 3 वाजता उठून मेडिटेशन करतात. गेले 16 वर्ष तिथून त्यांचा दिवस चालू होतो, संपतो संध्याकाळी 9 वाजता. त्या ज्येष्ठ नागरिकांची अशी एक खाण आहे एक्सपिरियन्सेसची. देवकृपेने ना मी साधारण 10 एक आजी आजोबांचा नातू आहे. म्हणजे मी सकाळी कधी कधी घरात नाश्ता पण नाही करत, ते कधी कधी रुसतात पण, तू आलं नाहीस. मला एकदम प्रश्न सुचलाय. आणि आपल्या संस्कृतीत कसं एक सणावाराला खूप इम्पॉर्टन्स असतं. सो तुम्हाला सणावाराला कसं काय बोलावणं येतं? करेक्ट. आता गुढीपाडवा होता ना ह्या मागच्या काही 2 दिवसांपूर्वी, तर मी आणि मानसीने ठरवलं होतं की आता आपण सगळ्यांकडे जाणं शक्य नाही, 35-40 जणांकडे. आणि ह्यांच्याकडे गेलो ना, पाणी तर होतच, सरबत तर होतं, चहा आणि काहीतरी खावंच लागतं. दिवाळीमध्ये आम्ही सगळ्यांना आकाशकंदील पणत्या असं नेऊन सगळ्याच्या घरात आकाशकंदील लावले होते. म्हणजे आम्ही ते किट तयार केलं होतं, पणत्या उठणं, परत नंतर ते दाराला शुभ लाभ आणि आकाशकंदील असे आम्ही एक 45-40 आकाशकंदील घेतले होते. आणि सगळ्यांच्या घरी आकाशकंदील आणि ते शुभ लाभचं आणि दिवे लावून आलो होतो. कारण असं नाहीये की ते करू शकत नाही, पण तरी सुद्धा जाऊन करण्याची काही मजा आहे ना, ती जास्त चांगली आहे. त्यामुळे मग दसरा आला तर दसऱ्याला 4 लोकांच्या घरी जा, किंवा दुसरा गुढीपाडवा आला तर त्या 4 लोकांच्या घरी जा, किंवा मध्ये तर रंगपंचमी होती, मग 2-3 आजोबा हट्टे कट्टे तर त्यांना 2 रंग लावून येऊ. माझे मामा मावशी आहेत, त्यांनाही आम्हाला खूप हॅपी ठेवायला लागतं. म्हणजे सगळ्यांना आम्ही साड्या, शर्ट पीस असं घेतलं होतं. म्हणजे मावशांना आम्ही सगळ्या साड्या घेतल्या, सगळ्यांना त्यांच्या घरी गोड पदार्थ पाठवले, कारण घरी मुलं आहेत. मग ती जी चेन तयार होते ना, त्याच्यामुळे विश्वास वाढतो आणि काही प्रॉब्लेम न होण्याचे, म्हणजे जे काही आपण बघतो तसं न होण्याचे चान्सेस जास्त. मग अकाउंट काढून दे, हेल्थ इन्शुरन्स काढून दे, मग कधीतरी बाबा तुम्हाला कुठेतरी कोणाचंही लग्न असतं तर 2,000 रुपये ठेव, मग जा लग्न करून ये. म्हणजे आता मध्ये कोविडमध्ये जे काही बंद पडले ना व्यवसाय, हॉटेल्स प्रॉबेबली 52,000 हॉटेल्स बंद पडले कोविडमध्ये. ते जे बंद पडलेल्या लोकांची जी कामं होती त्यांनी आता कन्वर्ट झालेत मामा मावशींच्या कामांमध्ये. हे ब्युरोवाले त्यांना ट्रेनिंग देत नाही, पाठवतात नुसतं सोबत. पण मग त्यांची गॅरंटी काय? विचार करतो आमच्या डोक्यात असे प्लॅन आहेत की आपण एक केअर म्हणजे काय म्हणतो बेडसाईड गिव्हरचं एक ट्रेनिंग सेंटर चालू करायचं, जेणेकरून आमच्याकडे जे काही आता फॉर एक्झाम्पल येणाऱ्या लोकांची संख्या ही नागपूर, लातूर, नगर ह्या साईडनं जास्त आहे. म्हणजे मराठवाडा विदर्भातनं लोक जास्त येतात. तर त्या लोकांना इथे आणायचं, त्यांचं सगळं काउन्सिलिंग करायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं, त्यांना कसं बोलायचं, कसं चालायचं. किंवा आता बरेच सिनियर खूप चिडचिड करतात, मग त्या केसमध्ये आणि त्यात आपले महाराष्ट्रीयन लोक उद्धट असतात बोलायला. ऑनेस्टली सांगते, तर डिमेन्शिया, अल्झायमर असे जे काही पेशंट्स आहेत तर त्यांच्यासाठी सेपरेट ट्रेनिंग सेंटर आम्ही चालू करतोय. कारण काही डॉक्टर्स आमच्या ओळखीचे आहेत, गेली 12-15 वर्ष ते स्पेसिफिक त्या आजारावर काम करतात. ऑल्सो इंटरेस्टेड की आपण सगळे येऊन तुम्ही मामा मावशी किंवा ती लोक घेऊन या, आम्ही त्यांना त्या आजाराविषयी स्पेसिफिकली ट्रेनिंग देतो. कारण ती काय झोपून नसतात, ती काही बेड पेशंट नसतात, पण त्यांना सगळ्यात जास्त मदत लागते की मेंटल हेल्थची.
कारण त्यांचं मानसिक आरोग्य बिघडलेलं असतं. मेडिसिनमुळे लोकांचं वय वाढतंय आणि त्यामुळे डिमेन्शिया आणि अल्झायमर्स इज गेटिंग मोर अँड मोर कॉमन. आमच्याकडे आता अशा आजी आजोबा आहेत ज्यांना 22-25-25 गोळ्या दिवसाला. जस्ट इमॅजिन. म्हणून नवीन एका व्हेंचरचं तुम्हाला मी सांगते, कारण ते असंही मला सांगायचं होतं. तर हे सगळं जे काही आम्ही बघतो त्याच्यावरून जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना भेटतो तेव्हा मग डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर 50 टेस्ट सांगतात. मग त्या टेस्ट कराव्या लागतात, तुमच्याकडे काही ऑप्शन नसतो. आणि मग 50 टेस्ट केलं की 25 गोळ्या रिटर्न येणारच आहेत तुम्हाला. इतके वेगवेगळे आजार त्या कोरोनामधून पण व्हायला लागलेत. मग कोणाला निमोनिया झालाय, कोणाला काहीतरी इन्फेक्शन झालंय. तर ह्या बेसिसवर आमचे एक डॉक्टर आहेत गणेश कुंटांबेकर म्हणून, त्यांच्या मिसेस आहेत डॉक्टर वैद्य विशाखा देऊळगावकर. गेली 12 वर्ष आयुर्वेदामध्ये त्या आहार तज्ञ म्हणून काम करतात. वैद्य विशाखा देऊळगावकर आयुर्वेदिक आहार तज्ञ म्हणून आहेत, चिकित्सक आहेत. त्यांचं क्लिनिक आहे. तर आम्ही माझ्या एक साधारण गुढीपाड्यापासून ही सर्व्हिस नव्याने चालू केली की हे ज्या गोळ्या खाव्या लागतात, खूप इम्युनिटी पॉवर कमी होते, बरेच वेळेला बेड पेशंट असतो, घरात नोकरी करणाऱ्या सुना असतात, मुली असतात आणि त्याच्यात त्यांचं जेवण बनवून जाणं शक्य होत नाही. किंवा बरेच आरटी फिडिंग, नाकात नळी असते, पोटात नळी असते, मग 2-2 तासाला तुम्हाला फिडिंग करायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की तुमच्या शरीरात अन्न जातं, पण मग त्यांनी तुमचं इंटेक कमी होतं आणि त्याच्यात ते आहार म्हणजे शरीराला लागत नाही. म्हणून आम्ही आयुर्वेदिक बेसवर पथ्यायू हेल्दी डाएट फूड असं आम्ही एक नवीन संकल्पना चालू केली आहे, ज्यामध्ये 2 वेळेसची पोटभर जेवण आम्ही घरी पोहोचवतो. जेवण आहे, या जेवणाचे आम्ही कॉम्बिनेशन केले. फॉर एक्झाम्पल विशाखाने काय केलंय की समजा फॉर एक्झाम्पल आता उन्हाळा चालू आहे, तर त्याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत. ज्या लोकांना कसलेही आजार नाहीत अशी लोक, ज्यांना शुगर, बीपी, परत नंतर काहीतरी थायरॉइड असे काही लोक आहेत त्यांना, आणि जी पूर्ण बेड पेशंट आहेत ते, असे 3 पार्ट्स आहेत. तर त्या प्रत्येक भागासाठी आम्ही वेगवेगळे काय म्हणतो कॉम्बिनेशन तयार केले. ज्यांना काहीही नाहीये त्यांना ऋतूप्रमाणे जेवण येतं. कुठल्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, मग भाकरी खाल्ली पाहिजे का, पोळी खाल्ली पाहिजे का, मग ती कुठली खाल्ली पाहिजे. म्हणजे कोशिंबीर सुद्धा 12 प्रकारे त्यांनी तयार करून ठेवली. काकडीची कोशिंबीर ही 12 प्रकारे कशी करू शकतो, ऑर्गॅनिक पदार्थ वापरून करतो. तर त्याचे पदार्थ वापरून म्हणजे लाकडी घाण्याचं तेल, फॉर एक्झाम्पल भात हा पातेल्यातच शिजवावा, कारण त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. तर मग जे नॉर्मल पेशंट आहे ज्यांना बीपी शुगर आहे त्याच्याप्रमाणे त्यांना 2 वेळेचं जेवण, आणि जे बेड पेशंट आहेत म्हणून त्यांना काय गरज, आणि हे सगळं तुमच्या चालू असलेल्या मेडिकेशनवर तयार होतं. तुमच्या 3 महिन्यात कुठल्या गोळ्या खाताय आणि तुम्हाला कशाची अलर्जी आहे हे सगळं अनालिसिस करून मगच डबा तुम्हाला घरी येतो. जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये फूड इनटेक वाढतो, आणि फूड इनटेक आपोआप वाढला की तुमची तब्येत आपोआप सुधारते. 2च प्रश्न. आय स्टील वॉन्ट टू कव्हर 2 थिंग्स. एक, तुम्ही ही सर्व्हिस कुठे प्रोव्हाइड करता? आणि अमन बोलताना मला म्हणलाय महाराष्ट्रभर, पण जरा सर्व्हिस आम्ही पुणे शहरात जी आधार सर्व्हिसेस आहेत 24 बाय सिनियर सिटीजन्स सर्व्हिसेस फॉर 24 ही फक्त पुणे शहरात आहे. पण केअरटेकर ही सर्व्हिस ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावाकोपऱ्यामध्ये आपण केअरटेकर पुण्यातून तिकडे पाठवू शकतो. त्याची पूर्ण जबाबदारी आधार सर्व्हिसेस घेतात. पुण्यामध्ये काहीही लागू दे, दुधाची पिशवी लागू दे, मेडिकल इमर्जन्सी लागू दे, वी आर अवेलेबल फॉर 24 बाय 7. आणि टू एंड विथ हॅपी नोट. हॅपी नोटवर तर मी नोट करेन. एक काका होते, तर त्यांचं लग्न वगैरे काही नव्हतं झालं. त्याचं 1 मॅन आर्मी. अचानक ऍडमिट झाले मावशी. मला फोन आला की असं झालं हॉस्पिटल मधून, तू ये त्यांना भेट. जसं जसं ते थोडेसे सिरियस झाले ना, आम्हाला वाटतं तो कुणी नव्हतं त्यांचं, साधारण 30 ते 35 मित्र तिकडे जमा झाले ते ज्येष्ठ नागरिक. त्यांचे सगळे मित्र होते ते, आणि ते मित्र फक्त बालाजी ट्रिप करायचे. म्हणतो ना आपण काही नसावं तर एक मैत्री खूप असावी, कोणीतरी आपला म्हणून. मला ते खूप आवडतं. आणि ते सगळे 35 जण हॉस्पिटलमध्ये बसून गप्पा मारायचे. स्पेशल परमिशन काढली होती त्यांनी डीन कडून, आमच्या मित्राशी आम्हाला गप्पा मारायला द्या. डॉक्टरांना पण माहित होतं की आता हे काका फारसे नाही, पण लेट्स एन्जॉय. आणि हे सगळे मोर दॅन 75 होते, आणि सगळे फुल कल्ला करायचे. म्हणजे मला जे काही आवडलं होतं ना, ते 35 जण मित्र, सगळे मित्र मैत्रिणी एकत्र येऊन, आणि सगळे ज्येष्ठ नागरिक ना, सगळे तिकडून फुल लॉबी मध्ये गप्पा. त्या काकांना विचारून बसवलं होतं. असं म्हणजे त्या मुन्नाबाईतला किस्सा वाटतो. मजा येते आमच्यावर. आणि असं काम करताना नाही ना, म्हणजे आम्ही काम नाही करत आहे, आम्ही आमचा दिवस घालवतोय. मी लास्ट सांगते, आम्ही जे काय 2-2.5 वर्ष जे काही बघतोय ना, त्याच्यावरून आयुष्यात
काय जगलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, किती जगलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे आम्ही यांच्याकडनं शिकतो. आमच्यासाठी ही सर्व्हिस आहे. आम्ही म्हणजे बिझनेस म्हणून करतो. कारण काय होतं, दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही म्हणजे उद्या कोणी विचारलं की पैसे घेता तुम्ही, तर त्याच्या मागे आमचं स्वतःच एक स्पेसिफिक रिझन आहे. एक तर कमिटमेंट राहते, पण त्याच्या व्यतिरिक्त जे आम्ही घेतो ना ते पैशामध्ये मोजता येत नाही. आणि ते जे पैसे आहेत ते आमच्या काय म्हणतो वेळेचे, पेट्रोलचे असे पैसे. त्यामुळे बाकी जे काही मिळतं त्याच्याशी याची कुठेही तुलना नाही. कारण 4 लोक आपल्याकडे काम करतात, 4 लोकांना त्या लोकांचा फायदा होतो. आणि ह्याला कुठेतरी इकॉनॉमिकल बेस असेल तर तुम्ही एक कमिटेड राहता. किंवा बाहेरच्या मुलांना, बाहेर राहणाऱ्या मुलांना जेव्हा आम्हाला सांगायचं असतं की जस्ट डोंट वरी अबाउट इट, वी आर हिअर. की तिथे मुलं राहतात तर त्यांची चूक नाही. म्हणजे मी पोस्ट लिहिली होती याच्यावर, नाही त्यांची चूक आहे, नाही आजी आजोबांची चूक आहे की त्यांनी कष्ट करून मुलांना बाहेर देशात पाठवलं. तर खूप लोक असे की त्यांनीच त्यांच्या मुलांना बाहेर पाठवलंय. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या ऑन बिहाफ ते काम करू. आणि जेवढं आमच्याच्याने शक्य आहे तुमच्या आई वडिलांसाठी करण्याचं तेवढं आम्ही सगळं करतो. वी आर व्हेरी हॅपी. रात्री छान झोप लागते, शिकायला मिळतं, रोज नवीन नवीन अनुभव मिळतात. सगळ्या फील्ड मधल्या लोकांना भेटायला मिळतं. वकिलीची पण आम्ही वकील पण प्रोव्हाइड करतो, प्रॉपर्टी मॅनेजमेंट पण देतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की डॉक्टरांबरोबर पण होतं, त्याच्यामुळे आम्हाला खूप आजार, खूप गोष्टी कळतात. पण आमच्या जनरल नॉलेज मध्ये भाग होतोय. वकिलांमुळे नवीन नवीन कायदे समजतायत की ज्येष्ठांसाठी काय कायदे आहेत. ऑन फील्ड तर ह्या बेसिक ग्राउंड फ्लोअरवर काम करताना या मामा मावशींच्या पण अडचणी, त्यांची आयुष्य कशी आहेत, ते कसे झगडतात स्वतःच्या आयुष्याची, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. ती लोक प्रचंड घरादाराची मुलं बाळ सोडून बायका आमच्याकडे कामं करतात. किती लिहू आणि किती सांगू आणि काय करू, असं एव्हरी डे इज अ न्यू डे. चांगलं काहीतरी करायचंय. अजून भरपूर डोक्यात विजन्स आहेत. Hopefully you will expand beyond Pune. Absolutely. म्हणजे आम्हाला पुणे तर हे आपलं होम ग्राउंड आहे. हे पीच आहे आमच्या इकडे. ते आम्ही कुठेही कसेही खेळू शकतो, कुठल्याही सेक्टरमध्ये खेळू शकतो. म्हणजे अगदी कुठल्याही सेक्टरमध्ये. तसं आम्हाला अजून म्हणजे तसं बघायला गेलं तर औरंगाबादमध्ये खूप संख्या आहे, मुंबईमध्ये भरपूर संख्या आहे, नाशिकमध्ये आहे, नागपूर, कोल्हापूर या सिटीज मध्ये पण खूप लोक आहेत जे एकटी राहतात. पण आम्ही तिथे पोहोचू शकत नाही जोपर्यंत आपण आणि मानसी जोपर्यंत अजून 10 तयार होत नाही. हे काही असं नाही पैसे द्या आणि सर्व्हिस द्या असं. आणि कुठे जायची पण गरज नाही, पुण्यातच एवढी लोक आहेत तेच आमचा दिवस पुरत नाही. तर मग त्याच्यामुळे चालू आहे की या काळाची गरज आहे जे तुम्ही प्रोव्हाइड करताय ती खूप मोठी गरज आहे. इट्स व्हेरी रेलेव्हंट टू माय लाईफ, कारण की मी दूर राहते. थँकफुली मला अशी वेळ नाही, सगळीच फॅमिली माझ्या तुलाच नाही मावशी, तुलाच नाही तर ही अशी वेळ कोणालाच येऊ नये काच. कारण सफर खूप व्हावं लागतं आजच्याजवळ, आणि त्यांचं तो एज नसतो सफर होणं, त्यांचा एज जो असतो तो छान मजेशीर आनंदात घालवणं एक्सपेक्टेड असतं. पण नाही, खूप खूप मजा आली, तुम्ही खूप वेळ दिलात. आणि म्हणजे असं तुमचे ते सगळे सिनियर सिटीजन आजी आजोबांचे किस्से ऐकून ऐकून धमाल आली एकदम. की एक आपली संकल्पना असते ना की म्हातारे आजी आजोबा म्हणजे हॉस्पिटल आणि सगळं दुःखी. आणि अजिबात नाही, कुठेही जाऊ देत त्यांना इतक्या त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे ना. म्हणजे इतकी पॉझिटिव्हिटी असते की माहिती असतं की आपल्या ऑपरेशन मध्ये काय होणार आहे, पण तरी सुद्धा त्याच्यात म्हणजे मला असं एका आजोबांनी सांगितलं आता ऑपरेशनला जायचं ना नक्की बिंदास मी बाहेरच असतो की नाही बघ. डॉक्टरनी स्पेसिफिकली मला बोलवून सांगितलं होतं की मला ती अवघड आहे, पण तरी सुद्धा त्यांची जी काही इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्तीवर तुम्ही काय काय करू शकता. पॉझिटिव्ह ऑरा, पॉझिटिव्ह थिंकिंग, जगण्याकडे बघायचा दृष्टिकोन, हे आता सध्या कोणी पैसे देऊन पण शिकवत नाही. हे जे मानसीने आता किस्सा सांगितलं ना की पॉझिटिव्हिटी वगैरे आयुष्याकडे बघण्याचे एक तुमची इच्छाशक्ती जी असते ना, ते ह्या काकांकडनं शिकलो होतो. एक अचानक असे पंढरपूरवरून काका आले देशपांडे, तर त्यांचं कोणी नव्हतं, तर ते असे एका आमच्या खूप लांबच्या डॉक्टरांच्या रेफरन्स मधून आलते. त्यांचा हार्ट 20% चालवत होतं, एक किडनी फेल, मागे पुढे कोणी नाही, एकटे जायचे, त्यांचं पाय कापावं लागणार होतं. ठीक आहे, हे पहिला किस्सा ज्याने आपण मेडिकल सर्व्हिस दिली. आम्ही खूप घाबरत डॉक्टरांना भेटलो, खूप मोठे सर्जन आहेत दिनानाथला, त्यांना वगैरे भेटले, करू आपण, करावं तर लागणार आहे. ऑपरेशन केल्याने पुढचे 1 वर्ष जगतील, नाही केल्याने पुढचे 3 महिने जगतील. तर आम्ही करून घेतलं. त्यांना विचारलंय हॉस्पिटलला, त्या काका होते त्यांना विचारलं, आतमध्ये जाऊन मी आणि मानसी गेलो, म्हटलं काका करायचं ना, असं डॉक्टरांनी सांगितलं. आम्ही त्यांना खरं ते सांगितलं. त्यांनी एक घाबरतो कशाला तुम्ही,
मला काही होत नसते, जा म्हणे, कापायचं आपल्याला पाय, मला घरी जायचं लवकर, सया कर बिंदास, आपल्याला पुढच्या 8 दिवसात घरी जायचं, मला घरी सोडायला आणि आपण जेवायला जाऊ. त्यांनी डॉक्टरांनी आम्हाला हाक मारली, कुलकर्णी देशपांडेचे नातेवाईक कोण आहे, आम्हाला दोघांना टेन्शन की काय झालं आता. गेल्यानंतर तिथलं ते सिनियर जुनियर डॉक्टरने आम्हाला टोपलीत पाय दाखवला, म्हणजे हे दाखवायचं होतं. म्हणलं काय डॉक्टर, पेशंट कोण आहे जरा पटकन इकडे या, असं म्हटल्यावर माणसाच्या मनात पहिल्यांदा काय बरं. आणि ती धाकधूक म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना जेवढी तसं तेवढी आम्हाला धाकधूक असते, अरे बापरे काय होतंय काय होतंय, म्हणजे कुठल्याही आजोबांना ऑपरेशनला घेऊन गेलं तरी आमच्या डोक्यात हे असतंच. ते गेल्यावर त्यांनी जेव्हा हात मारलं, आम्ही असं पटकन असे उठून गेलो लिटरली. म्हणलं काय झालं डॉक्टर, अहो काही नाही म्हणे, हे बघा काय दाखवायचं होतं म्हणे तुम्हाला टोपलीत पाय. माझं झाला डॉक्टर काय सांगू तुम्हाला, म्हटलं काका ओकेच म्हणे, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. म्हटलं अहो हे आधी सांगायचं ना, मग मला पाय दाखवायचं. त्यावेळेस मावशी मी हे शिकलो, इच्छाशक्ती. जगाच्या पलीकडे काय होतं, तुमची इच्छाशक्ती असेल ना, तुम्ही काही करू शकता. म्हणजे खूप गोष्टी शिकत गेलो मी. आणि खूप सारे बाहेर राहणारे आता आमचे मित्र आहेत, काही भावंड आहेत, काही ताई आहेत, काही मावशी आहेत, असे बरेच सारे रिलेशन मोठी फॅमिली झाली आता. 6 देशांमध्ये सर्व्हिस आहे. म्हणजे आता सगळ्यात जास्त आमची जी लोक आहेत ती सगळी ऑस्ट्रेलियामध्ये, सिडनी, कॅनबेरा आणि मेलबर्नला, US मध्ये आहे, लंडन मध्ये आहे, परत नंतर इकडे दुबईमध्ये आहे. म्हणजे दुबईचं आमच्या दरवेळेला येताना काही ना काही घेऊनच येतो. सॉरी पण एक बोलायचं राहून गेले, सर्व्हिस मध्ये आपण पॅकेज पण घेतो. म्हणजे काय आहे, मोबाईल टेक्नॉलॉजी, छोटंसं काम, चालते फिरते राहणारे आजीजोबा असतात, पण त्यांना विचारायचं फक्त जावं लागतं विचारण्यासाठी. आठवड्यातून आम्ही कंपल्सरी एक विजिट करतो. मग त्या विजिटनं तुम्हाला काय पाहिजे, हे आणून द्यायचं, ते आणायचंय, गप्पा मारायचे, कुठे जायचं, हे सगळ्या त्याच्यामध्ये. 2च वर्ष झाली आहेत ना? 2च वर्ष, 20ला. 2 वर्षात तुमच्याकडे केवढे एक्सपिरियन्सेस आहेत. मी म्हटलं ना अजून 1 तास लागेल आपल्याला. तुम्ही दोघे एकमेकांना कसे काय भेटलात? आणि गणपती मंडळ मानसी उत्तम प्रकारचे देखावे बसवते. जिवंत देखावा बसत नाही. जिवंत देखावा म्हणजे खरोखर आपली पोरं, लहान लहान पोरं असतात ना, ते देखावा करतात. आमचं मंडळ एक सेवा मित्र मंडळ, आणि मानसी त्या अख्ख्या मंडळातल्या लहान मुलांची हे टीचर आहे. मानसीने आता बसवलेले 2 देखावे खूप गाजले. ते म्हणजे एक सेवा मित्र मंडळाचं जात धर्म पंथ भारतीय हा एक, आणि हरवलेलं बालपण. ते 10 दिवस रोज संध्याकाळी 5 ते 12 असं चालू राहतं रिपीटेडली. आणि म्हणजे ती मैत्री ह्याच्यातही बदलली, विच इज अमेझिंग. की तुम्ही म्हणजे ती विजन एक आहे ना, ती दोघांची विजन एक आहे, विच इज व्हेरी, म्हणजे ते आणि त्या लेवलला विचार जुळणं महत्वाचं आहे. सो थँक्यू व्हेरी मच अमन आणि मानसी, खूप मजा आली. खूपच वेगळा अँगल ह्या क्षेत्रातला मिळाला, आणि द सर्व्हिस इज लाईक आय सेड इन्स्पिरेशनल. अगदी तुमच्या सगळ्या गप्पा आणि किती आजी आजोबांकडून शिकण्याजोगं आहे, की एक पुण्याचं काम करताय तुम्ही, की जे स्वतः मुलगा मुलगी नाही करू शकत आहेत त्यांचं तुम्ही रिप्रेझेंटेशन करून ते करताय. हे दिस इज अमेझिंग वर्क. थँक्यू व्हेरी मच गाईज. थँक्यू. प्लेजर. थँक्यू. थँक्यू. ओके, चला बाय. बाय बाय.